Hello friends and welcome back to my channel. Today we are starting to the part number 2 of problem set number 15. There's a part number 2. पहिल्या पार्ट मध्ये आपण हे सॉल्व कसं करायचं ते बघितलं. आता सेकंड पार्ट मध्ये आपण हे बघणार आहोत की फोर्थ नंबरचं सम कसं सॉल्व करायचं आहे. त्याच्यामध्ये काहीच नाही आहे. 41चा टेबल जो आहे तो तुम्हाला बनवायचा आहे. 41चा टेबल बनवण्यासाठी तुम्हाला इकडं लिहावं लागणार आहे 41 41 41 41 41 41 41 multiply by 1 by 2 by 3 multiply by 4 multiply by 5 multiply by 6 multiply by 7 multiply by 8 and last multiply by 9. that is इझी गणित आहे. यामध्ये फक्त तुम्हाला टेबल बाजूला बनवायचं आणि बघून पूर्ण सॉल्व करायचं बस. 41 1 41 2 1 2 4 2 8 3 1 3 4 3 12 4 1 4 4 चौक 16 5 1 5 5 चौक 20 6 1 6 6 चौक 24 7 1 7 7 चौक 28 8 1 8 8 चौक 32 9 1 9 9 चौक 36. सिम्पल. आता काय करायचं आहे, इकडे सॉल्व करायचं आहे एकदम सोप्या पद्धतीनं. पहिला नंबर आतमध्ये 8543, दुसरा नंबर बाहेर 41. ठीक आहे. याच्यामध्ये काय करायचं, पहिले दोन अक्षर आपण घेऊ शकतो का, कारण की 41 पेक्षा ते मोठे. ठीक आहे. 41 1 42 दुने 41 दुने 82. दॅट इज 41 दुने 82. 5 मधून 2 गेले 3. 8 - 8 इज 0. हा 4 खाली 34. ठीक आहे. तर याच्यामध्ये 34 41 पेक्षा लहान आहे, तर 34ला तर डिवाइड होत नाही आहे. मग आता काय करावं लागतं, इथं तुम्हाला जर 0 घ्यायचा असेल, ठीक आहे, किंवा इथं तुम्हाला 0 तर नाही घ्यायचा आहे, परंतु याच्या पुढचा पण नंबर खाली घ्यायचा. म्हणजे 4 1 एकदा 4 घेतला 1 टाईम, आणखी 3ला पण खाली घ्यायचं आहे. तर तिथं तुम्हाला काय करावं लागेल, इथं 0 ॲड करावं लागेल. आणि आता तुम्ही 2 अक्षर घेऊ शकता. मॅथ्सचा रूल आहे, एका वेळेस एकच नंबर खाली येतो. दुसरा घ्यायचा असेल तर वरती 0 ॲड करावा लागतो. ठीक आहे. 41. आता 334 कितव्या नंबरवर आहे बघा. 369 आहे डायरेक्ट. तर 8 41 8 किती यायलं 328 मायनस 3 मधून 8 जात नाही, कट. इकडे झाले 3, इकडे झाले 13. 13 मधून 8 गेले 9 10 11 12 13. इथं 5 झाले, इथं 3 मधून 2 गेला किती उरते 1. 3 - 3 0. किती उरले 15. सगळे नंबर संपलेले. आता आपल्याला इथं 0 ॲड करायचं. इथं द्यायचा पॉईंट, इथं द्यायचा 0. आता समोरचे नंबर संपलेले म्हणून मी वरती पॉईंट दिला, खाली 0 घेतला. तर 150च्या जवळचा नंबर कोणता आहे, 164 मोठा होतो. त्रिक 41 त्रिक 123. 64 मोठा होतो म्हणून 123 घेतला. मायनस कट. का बरं, 0 मधून 3 जात नाही, 5 मधून 2 जातात, म्हणून याला आपण कट करू शकतो. इकडे झाले 4, इकडे झाले 10. सम आहे हे वालं. दॅट इज 43चा टेबल बनवायचा आहे. 43 43 43 43 43 43 43 43 multiply by 1 multiply by 2 multiply by 3 multiply by 4 multiply by 5 multiply by 6 multiply by 7 multiply by 8 multiply by 9. So let's do that. 43 1 43 3 2 6 4 2 8 3 त्रिक 9 4 त्रिक 12 4 त्रिक 12चे 2 हातचा आला 1 4 चूक 16 आणि 17 5 त्रिक 15 हातचा आला 1 5 चूक 20 आणि 1 21 अँड 7 त्रिक 18 हातचा आला 1 7 चूक 24 आणि 25 7 त्रिक 21 हातचे आले 2 7 चूक 28 29 30 8 त्रिक 24चे 4 हातचे आले 2 8 चूक 32 33 34 9 त्रिक 27 27चे 7 हातचे आले 2 9 चूक 36 37 38. ठीक आहे.
टेबल आपलं रेडी आहे. लेट्स स्टार्ट द डिव्हिजन. पहिली संख्या आतमध्ये लिहायची 2304. दुसरी संख्या बाहेर लिहायची, दॅट इज 23. जो नंबर आहे 43पेक्षा भरपूर लहान आहे, आपल्याला 3 अंकी नंबर घ्यावा लागणार आहे. 230 घ्यावा लागणार. 230च्या जवळचा नंबर इकडे बघायचा आहे. 215. 43 5 215 मायनस 0 मधून 5 जात नाही, इकडे झाले 2, इकडे झाले 10. 10 मधून 5 गेले 5, 2 मधून 1 गेला 1. 2 - 2 is 0. 4 खाली आला. ठीक आहे. 154. 154चा जवळचा नंबर 43 त्रिक, कारण की 172 मोठा व्हायला, त्यामुळे 129 घ्यावं लागेल. 129 मायनस 9 मधून 4 मधून 9 जात नाही, इकडे झाले 4, इकडे झाले 14. 14 मधून 9 गेले 10 11 12 13 14 5. 4 मधून 2 गेले 2. 2 - 2 is 0. इकडं पॉईंट, कारण की वरती जे आहे ते कोणीही उरलेलं आहे की नाही बघावं लागलं, उरलेलं नाही आहे. सो लेट्स स्टार्ट इट. किती झाले 25. इथे झाला पॉईंट, इथे झाला 0. 43 5 215 मायनस इथं झाले, इकडे झाले 4, इकडे झाले 10. 10 मधून 5 गेला 5, 4 मधून 1 गेला 4 मधून 1 गेला 3, इथं झाले 0, दॅट इज 35. पुन्हा 1 0 आपण घेऊ शकतो. ठीक आहे. 350च्या जवळचा नंबर इथं बघायचा आहे. 350 राईट. 8. ठीक आहे. 43 8 344 घेऊ शकतो आपण. इथं झाले 4, इथं झाले 10, इथं 10 मधून 4 गेले 6, इथं झाले 0, सॉरी 4 - 4 0, आणि इथंही 0. इथं लक्षात आलं असेल. पुढे सॉल्व करायची गरज नाही. इथं आपल्याला रिमाइंडर लिहायचं आहे, आणि इथं कोशंट. रिमाइंडर म्हणजे रिमेनिंग, किती उरले 6, आणि कोशंट 006. कोशंट किती आला 53.58. दिस इज द कोशंट. लेट्स स्टार्ट. इथं नेक्स्ट क्वेश्चन आहे, थर्ड वन. क्वेश्चन नंबर 1 मधला थर्ड क्वेश्चन आहे, दॅट इज 26चा टेबल बनवावं लागेल. 26 26 26 26 26 26 26 26 26. Multiply by 1, multiply by 2, multiply by 3, multiply by 4, multiply by 5, multiply by 6, multiply by 7, multiply by 8, multiply by 9. Let's start. कशा पद्धतीनं केलेलं आहे, काय आहे, पूर्ण तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. सो 26 1 26, सैंदूने 12, हातचा आला 1, बेदूने 4 आणि 1 5, सैंत्रिक 18, हातचा आला 1, 3 2 6 आणि 1 7, सैंचुक 24, हातचे आले 2, 4 2 8 9 10 5, सैंचुक 24 6 5 30 0, हातचे आले 3, 5 2 10 आणि 3 13. ठीक आहे. 6 6 36 6, हातचे आले 3, सैंदूने 12 13 14 15, 6 6 36 42 2, हातचे आले 4, 7 2 14 15 16 17 18 18 ॲज इट इज. 8 चौक 32 8 48 48 48 8, हातचे आले 4, 8 2 16 17 18 19 20, 9 6 6 54, साइन नंबर 54 54 कॅरी 5, 9 2 18 19 20 21 22 23, दॅट इज 23. ठीक आहे. लेट्स स्टार्ट. बाहेर 26 5 6 7 4 1 जे आहे बाहेर. ठीक आहे. हा नंबर आपण घेऊ शकतो. 56 मोठे आहे 26 पेक्षा, तर 26च्या जवळचा नंबर 56च्या जवळचा नंबर 26 2 52, 26 2 52. 6 मधून 2 गेले 4, 5 - 5 0, खाली आला 7 47. 26 1 26 घ्यावं लागेल. ठीक आहे. कारण की 72 पुढचा नंबर आहे जो मोठा होईल, तो जमणार नाही. 7 मधून 6 गेला 1, 4 - 2 is 2. आता 4चा नंबर 4ला खाली घ्यायचा आहे 214.
लेट्स स्टार्ट. 214 234 आहे डायरेक्ट, आणि 208 आठी 26 8 208. का बरं? कारण की 234 हा मोठा नंबर आहे, त्यामुळं आपण 26 8 208 घेतलं. ठीक आहे. डिव्हिजनचा रूल आहे, जो आपल्याकडे नंबर आहे त्याच्यापेक्षा लहान घ्यावा लागत असतो, मोठा चालत नाही. सो इकडे झाले 14, इकडे झाला 0. 14 मधून 8 गेले, 6 उरले. ठीक आहे. 0 - 0 0, 2 - 2 इज 0. वरती 1 होता, हा 1 खाली आला. 61. 26. ठीक आहे. 26 दुने, 26 दुने किती आले? 52. इथं मायनस. किती उरले? 11. 11 2 गेले 9. इकडे झाले 5. 5 मधून 5 गेले 0, म्हणजे 9 रिमेनिंग आले. इकडे झाली 4 अंकी नंबर. पुढे सॉल्व करायची गरज नाही, इच्छा असेल तर करू शकता. आपल्याला फक्त इथं रिमाइंडर लिहायचं आहे आणि कोशंट. ठीक आहे. रिमाइंडर आहे 09, कोशंट आहे दॅट इज 2182. as easy. Let's start the verbal questions. ह्याच्यामध्ये हे जी टेक्स्टबुक आहे याच्यामध्ये तुम्हाला सांगता येईल की हे जे आहे फर्स्ट क्वेश्चन क्लिअर झालेला आहे. लेट्स स्टार्ट एट द क्वेश्चन नंबर 2. अँड क्वेश्चन नंबर 2 इज हाऊ मेनी आवर्स विल इट टेक to travel 336 kilometer at a speed of 48 kilometer per hour. क्वेश्चनचं मिनिंग असं आहे की हाऊ मेनी आवर्स विल इट टेक टू ट्रॅव्हल 336 किलोमीटर चालण्यासाठी किती वेळ लागल, किती तास लागल जर आपण 48 किलोमीटरच्या प्रति घंट्याने जात आहे. म्हणजे आपल्याला जायचे 336 किलोमीटर लांब आणि एका तासात आपण कव्हर करतो 48 किलोमीटर. तर त्यांनी विचारलंय असे किती तास लागतील 336 किलोमीटर पार करण्यासाठी. इथं सिम्पली डिव्हिजन करायचं आहे. ठीक आहे. द स्पीड इज इक्वल टू, स्पीड किती आहे? स्पीड आहे 48 किलोमीटर. ओके. ट्रॅव्हल किती करायचं आहे? ट्रॅव्हल करायचं आहे 336 किलोमीटर. ओके. तर आपल्याला इथं डिव्हिजन करावं लागेल. ओके. इथं आपण डिस्टन्सही घेऊ शकतो, इज इक्वल टू डिस्टन्स. ओके. स्पीड इज इक्वल टू, हा एक फॉर्म्युला आहे, डिस्टन्स अपॉन टाइम. ठीक आहे. आपल्याला टाइम काढायचा आहे. आता हे जे आहे डिस्टन्स अपॉन स्पीड, म्हणजेच हा एक फॉर्म्युला आहे. ठीक आहे. तर याला करू शकतो, नाही करू शकतो, मे बी इट्स अन ऑप्शनल, बट सिम्पली लँग्वेजमध्ये जर करायचं आहे, हे तुम्हाला एक्स्ट्रा नॉलेज आहे. सो आपण डायरेक्ट डिव्हिजन आहे इथं की आपल्याला टाईम काढायचा आहे, त्यामुळं आपल्याला डिव्हिजन करावं लागेल. 336ला 48ने डिवाईड करावं लागणार आहे. ठीक आहे. 48चं इकडं टेबल 48 48 48 48 48 48 48. मल्टिप्लिकेशनसाठी मी लिहित आहे, दुसरं काहीच नाही. मल्टिप्लाय बाय 2, मल्टिप्लाय बाय 3, मल्टिप्लाय बाय 4, मल्टिप्लाय बाय 5, मल्टिप्लाय बाय 6, मल्टिप्लाय बाय 7, 48 मल्टिप्लाय बाय 8. ओके. 48 मल्टिप्लाय बाय 9, whatever it is. So let's get started. Okay. is equal to 48 एक 48, 8 2 16, हातचा आला 1, 4 2 8 आणि 1 9, 8 त्रिक 24, हातचे आले 2, 4 त्रिक 12 13 14, 8 चौक 32, हातचे आले 3, 4 चौक 16 17 18 19. ठीक आहे. 8 चौक 32, 8 म्हणजे 40 चे 0, हातचे आले 4, 5 चौक 20 आणि 4 24, 8 चौक 32, 8 सका 48 48. ठीक आहे. कॅरी 4. ठीक आहे. 7 चौक 24, 25 26 27 28, 7 8 56, 56 चे 6, हातचे आले 5, 7
7 1 6 7 2 7 3 7 4 28 आणि 5 28 29 30 31 32 33 दॅट इज 33. 8 8 64 64 4 8 6 8 चौक 32 33 34 35 36 37 38. 8 8 64 8 9 72 72 चे 2 45 7. ठीक आहे. 9 चौक 36 आणि 7 37 38 39 40 41 42 43 दॅट इज 43. लेट्स स्टार्ट द डिव्हिजन. ठीक आहे. तर 48 आपल्याला डायरेक्ट 336 बघावं लागणार आहे, कारण की 33 आपण नाही घेऊ शकत, कारण की 33 हा 48पेक्षा खूप लहान आहे. ठीक आहे. त्यामुळं ते 3 अंकी संख्या 336 इकडे कुठे आधी दिसतं का बघा, हे इथं 7 48 7 336. ओके. सो 0 0 0 म्हणजे किती तास लागले. आन्सर जे आलं 7 आलं, तर कम्प्लीट आन्सर असं येईल की हाऊ मेनी आवर्स विल इट टेक, तर येईल 7 hours will it take to travel. So that's all right. Next question. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, गिरिजा needed 35 cartoons to pack 1400 books. आय थिंक नेक्स्ट पार्टमध्ये आपण हे सगळं कव्हर करूया, कारण की हे जर यामध्येही घेतलं तर व्हिडिओ जो आहे तो आणखीन मोठा होईल. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. पुढचे जे 3 क्वेश्चन्स आहेत ते नेक्स्ट पार्टमध्ये येईल. थँक्यू सो मच.